आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नाशिक जिल्ह्यातून आहे। बागलाण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असल्याचं बघायला मिळत आहे। तर 100हून अधिक गावांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असल्याचं कळत आहे। डाळिंबाच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या। पोटच्या पुरासारखं सांभाळलेल्या कांदा पिकांचंही मोठं नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। पावसामुळे टोमॅटो मिरची पिकावरही याचा परिणाम झालेला आहे। तर यावेळेस आपण बघू शकतोय डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहे आणि रस्त्यांना अगदी नद्यांचं स्वरूप आलं असल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। बागलाणमध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला असल्याचं बघायला मिळतंय। अचानक आलेल्या पावसानं मोठ्या प्रमाणात तारांबळ सुद्धा शेतकऱ्यांची उडाली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर डाळिंबाच्या बागा, आंब्याचं पीक, काजूचं पीक याला मोठा फटका खरं तर या पावसाचा बसण्याची शक्यता आहे। मात्र बागलाणमध्ये सध्या डाळिंबाच्या पिकाला मोठा फटका बसलाय। याशिवाय जर बघितलं तर नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पीक भुसपाट झालंय, मका पिकाचंही नुकसान झालंय आणि यावेळेस वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड सुद्धा झालेली आहे। याशिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे। अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे। सटाणा तालुक्यातील अनेक गावात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं झोडपलंय। अवकाळी पावसानं कांदा, गहू, द्राक्ष बागा, डाळिंब, आंब्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं बघायला मिळतंय। नाशिकमध्ये अगदी गारपीट झालेली आहे आणि या गारपिटीने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं बघायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर सध्या द्राक्षांचा सीझन चालू आहे, द्राक्षांचा हंगाम आहे आणि असं असताना यावेळेस शेतकरी जो आहे तो मेटाकुटीस आलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा विजांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे। वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पाऊस झालाय। जिल्ह्यात गेले 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण आहे, प्रचंड उकाडा वाढलाय। काल वैभववाडी तालुक्यामध्ये देखील जोरदार पाऊस झाला, तर आज पहाटेपासून वैभववाडी, कणकवली, कुडाळ तालुक्याच्या काही भागात पावसाची रिपरिप बघायला मिळाली आहे। या पावसामुळे मात्र हवेत चांगला गारवा निर्माण झालाय। एकंदरीत सध्या जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये सुद्धा यामुळे गारवा पसरलेला आहे। त्यामुळे निश्चितच आता सर्वसामान्यांना जरी हा दिलासा असला तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी मात्र ही चिंतेची बाब म्हणावी लागणार आहे। राज्यात एकीकडे अवकाळीचा कहर आहे तर दुसरीकडे कमाल तापमानाचा कहर कायम आहे। मुंबईसह राज्याच्या इतर भागात नागरिक उकाड्यानं हैराण झाले। तापमानात घट झाली आहे तरी उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होते। ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। राज्यात कुठे किती तापमान आहे बघूयात ग्राफिक्समध्ये। बीडमध्ये 39.8, मालेगावमध्ये 38.4, सोलापूरमध्ये 38 इतकं तापमान जो आहे ते सध्या नोंदवण्यात आलेलं आहे।
नाशिकमध्ये 37.3, अहिल्यानगरमध्ये 37 आणि मुंबईमध्ये 36.9 इतकं तापमान नोंदवण्यात आले आहे. तापमानाचा हा कहर आपल्याला बघायला मिळतोय. यासोबत आपण संपूर्ण राज्यभरातली परिस्थिती बघितली. अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या तडाख्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय, तर काही ठिकाणी तापमान सुद्धा वाढतंय. मात्र सध्याच्या राजकारणात देखील असंच तापमान वाढलेलं दिसतंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय घडतंय बघूया. वक्फ बोर्डाच्या नव्या विधेयकामध्ये गैरमुस्लिम सदस्याबाबतच्या तरतुदींवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलं. वक्फ बोर्डावर ना यापूर्वी गैरमुस्लिम सदस्य होता आणि ना भविष्यात असणार, असं स्पष्टीकरण अमित शहा यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या चर्चेदरम्यान दिलं आहे. राज्यसभेतील चर्चेदरम्यान खासदार संजय राऊत चांगलेच संतापलेले दिसले. राऊत भाषण करतात, सत्ताधारी खासदार त्यांना मध्ये मध्ये टोकत असतात. त्यामुळे संजय राऊतांचा संताप झाला. 10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये या शब्दात संजय राऊत यांनी सुनावलं. वक्फ विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना चांगलंच डिवचलं असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. तर बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची इच्छा असेल तर विधेयकाला समर्थन देतील, नाहीतर विरोध करतील, असं फडणवीसांनी म्हटलंय. वक्फ सुधारित विधेयकावर चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने आदल्या. विधेयकामध्ये जे चुकीचं आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, हे विधेयक चांगल्या मनानं आणलेलं आहे, अशी शंका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी उपस्थित केली आहे. ठाकरे गटाला हिंदुत्वाची ॲलर्जी आहे. सावंतांचं भाषण ऐकून वेदना झाल्या, असं शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलं. आमदार अबू आझमी यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. वक्फ बोर्डाच्या जमिनी सरकारच्या नाहीत, आमच्या लोकांच्या आहे, असं म्हणत अबू आझमी यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी खपवून घेणार नाही असा सज्जड दम पालकमंत्री अजित पवार यांनी भरला. बीड दौऱ्यावर असताना दादांनी नेते आणि प्रशासनाला खडेबोल सुनावले. सुलताच्या कृपेने आपलं बरं चाललंय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यामध्ये हे विधान केलं. त्यांच्या या विधानानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का, अशी चर्चा सुद्धा रंगलेली आहे. मस्ताचोक ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं अजित पवार यांची भेट घेतली. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी कारवाई संदर्भात अजित पवार यांना माहिती देण्यात आली. तपासासंदर्भात देखील चर्चा झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, ही मागणी देशमुखांनी केली आहे. पंकजा मुंडेंनी लाडक्या बहिणींना आवाहन केलंय. बँकेतून पैसे काढण्यासाठी कुणी दबाव टाकत असेल तर मला सांगा, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 पैसे आल्यानं घरात इज्जत वाढली, असंही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे मुंबईमध्ये चक्क एका फॅशन शोला उपस्थित राहिले. आजारी असल्याचं समाज माध्यमांवर सांगत धनंजय मुंडेंनी अजितदादांच्या दौऱ्याला गैरहजर राहिल्याचं सांगितलं. मात्र मुंबईमध्ये धनंजय मुंडे मुंबईमध्ये फॅशन शोला हजेरी लावताना दिसले. त्यामुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदे सेना आमनेसामने आली आहे. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या, त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी जोरदार उत्तर दिलं. क्राईम डायरी लिहिणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असं म्हस्के म्हणाले. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत हाती घेतलेल्या कामांवरती मुख्यमंत्र्यांनी स्थगिती आणली. प्रताप सरनाईक यांना हा मोठा धक्का आहे. फडणवीसांनी दिलेल्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. अपक्ष निवडणूक लढवणारे विजय नाहटा पुन्हा शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. नाहटांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान बंडखोरी करत बेलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. असं असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विजय नाहटा यांची पुन्हा उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलाय. सावरकरांच्या लिखाणावर बंदी आणा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांच्या मनातील खतखत बाहेर आली आहे। देवाभाऊ मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल, अशा मिश्किल शब्दामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली। सांगलीच्या विटा या ठिकाणी ते बोलत होते। आणि यानंतर पुढे बातमी महत्त्वाची आहे। वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये खासदार असुद्दीन ओवैसी चांगलेच आक्रमक झाले। मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं। लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत त्यांनी फाडली आहे। और मंदिर के नाम पर, इसीलिए मैं इसका कंडेम करता हूं। तो महात्मा गांधी ने क्या किया, उन्होंने उस कानून को फाड़ दिया, तो मैं गांधी की तरह इस कानून को फाड़ता हूं। ये अनकॉन्स्टिट्यूशनल है सर। इस देश में झगड़े पैदा करने का काम बीजेपी करना चाहती है मस्जिद और मंदिर के नाम पर, इसीलिए मैं इसका कंडेम करता हूं। तो महात्मा गांधी ने क्या किया, अकोला शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे। अकोला शहराला आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा होतोय, त्यातही नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहे। पाणी गढूळ, फेसयुक्त, हिरवं पिवळं रंगाचं आहे, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला। नागरिकांच्या जीवनाची खरी पाणी तुम्ही पिऊन दाखवा। पाणी है, आम्ही हेच पाणी पिऊ राहिलो। एकातली कोणती बॉटल साहेब तुम्ही पिऊन दाखवा। सगळ्या भागात असं पाणी चालू आहे। नगरसेवक गेली जनतेचा राग पाहा लागते ना, मग तुम्हाला समजेल। जनता ऐकत नाही साहेब, तुमची अशी भाषा आहे तुला मारायला लोकप्रतिनिधी आलेल्या नळाला पिण्यायोग्य पाणी नाही आहे, त्याच्यामध्ये डोकळे वगैरे जीवजंतू आहे, ते गाळून गरम करूनही गाळून पिलं तरी ते योग्य नाही आहे पिण्याजोगं। गाळून घेतो तरी त्यामध्ये खूप गाळ साचलेला असतो। तुरटी फिरवली आणि ड्रॉपही टाकला, जीवन ड्रॉप, तरी पिण्याचा खूप घाणेरडा वासही असतो। अक्षरशः पिण्यायोग्य काय, आंघोळीला वापरायला सुद्धा हे पाणी घ्यावं नाही, इतकं घाण पाणी महानगरपालिका पुरवठा करत आहे। त्रुटी टाकून ड्रॉप टाकून प्यायचं, त्याने पोट दुखायचा त्रास होत आहे, टायफॉइड होत आहे, सारखं पाणी पिऊन वारंवार ताप येत आहे, म्हणजे पिण्यायोग्यच नाही आहे। वेळी आम्ही नगरसेवकाकडे तक्रारी केलेली आहे की बा हे रोड खोदतात, त्याच्यामुळे पाईपलाईन फुटते, पाईपलाईन फुटलं की पुरं घाण पाणी आपल्या पाईपलाईन मध्ये येते, तेच पाणी आम्हाला येते, दूषित पाणी येते, एवढं पाणी येते की त्याच्यामध्ये पुरं जम होऊन जाते, कोणामध्ये किडे का मकोडे का याच्यामध्ये घाण डोकोडे का छोटे डोकोडे, आणि त्या पाण्याला गरम जरी केलं तरी त्या पाण्याचा वासच व्हायचे ते। असं जर प्रशासन जर असं लोकांसह जर खेळत असेल तर याचा जबाबदार कोण आहे? आणि यानंतर पुढे घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। रेडी रेकनर दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने यावेळेस घेतलेला आहे। भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये या निर्णयाचा घर खरेदी करणाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। वाढीव किंमत देताना कसरत सदनिका खरेदी करणारा या प्रक्रियेमध्ये भरडला जाण्याची शक्यता आहे। शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस टंचाई उग्र रूप धारण करत असल्याचं चित्र दिसतंय, कारण तालुक्यामध्ये असलेल्या पाटबंधारे खात्याच्या 6 धरणांमधील पाणी देखील आटलेलं आहे। मोठ्या प्रमाणात धरणात गाळ साचला असल्याचं बघायला मिळत आहे। तिकडे मीरा भाईंदरमध्ये तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी एप्रिल महिन्यामध्ये 3 वेळा पाणी पुरवठा बंद असेल, त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। म्हाडाच्या मुंबईमधील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहे। असं असताना अंबरनाथमध्ये मात्र केवळ 20 लाखांमध्ये घर उपलब्ध होणार आहे। शिवगंगानगर आणि कोहोज, कुंटवली, म्हाडा अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 2531 घरं बांधणार आहे। अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंडच्या एमटी अग्रवाल रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय, मात्र पुन्हा हे रुग्णालय वादात सापडलंय। नूतनीकरणानंतर खासगी संस्थेकडून रुग्णालय चालवण्याचा घाट प्रशासनाचा असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलेला आहे। याविरोधात आता मुलुंड टी प्रभागाबाहेर निदर्शनं सुद्धा करण्यात आलेली आहेत। लवकरच सोनं 1 लाखांवर जाण्याची शक्यता दिसते। गुढीपाडव्यापासून सोन्याच्या किमती सातत्यानं वाढताना दिसत आहे। एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सोन्याचा दर 94,000 प्रतितोळा आहे आणि याच सोन्याची किंमत 1 लाख प्रतितोळा होणार आहे। त्यामुळे पीएन गाडगीळ अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक यांनी ही माहिती दिलेली आहे।
कळंब येथील महिला मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात येते। हत्या कुणाच्या सांगण्यावरून झाली, हत्या करून आरोपी कुठे कुठे गेले, कुणाच्या संपर्कात आले, या सर्व बाबी आता तपासल्या जाणार आहेत। कळंबमध्ये हत्या झालेल्या मनीषा बिडवे या महिलेची गाडी पोलिसांनी जप्त केली। गाडी मनोज बियाणी या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती आहे। महिलेची हत्या करून आरोपी रामेश्वर भोसले या गाडीच्या बोनेटवरती घराची आणि गाडीची चावी घेऊन गायब झालेला होता। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात आता शिंदे गटाकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे। कुणाल कामराला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करण्याची मागणी केली जाते। वेगवेगळ्या देशातून कुणाल कामराला पैसे मिळत असल्याच्या तक्रारीचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे। कॉमेडियन कुणाल कामरा यानं प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली। माझ्या कार्यक्रमामुळे गैरसोय झाली, आता पुढील शो कुठे करावा प्रेक्षकांनी ठरवावं। तुमचा ईमेल पत्ता पाठवा जेणेकरून मी भारतात कुठेही आयोजित करू शकेन, असं कामरानं म्हटलं। कुणाल कामराला पुणेकरांनी बॅनरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलंय। बोलने वाले बोलते हैं वो काम ही करता जाय असं म्हणत ठाण्याची रिक्षा सुसाटचे बॅनर पुण्यामध्ये झळकले असल्याचं बघायला मिळालं। एकनाथ शिंदे रिक्षा चालवताना त्यांच्या मागे बसलेला कॉमन मॅन असं व्यंगचित्र या बॅनरवरती दिसतंय। शासनाकडून मराठी भाषेबाबत नियम पाळले जात नसल्याचं वास्तव एका व्हिडिओमधून समोर आलंय। वाहतूक पोलिसांकडून गाडी टो करताना सूचना मराठीतून होत नसल्याचं समोर आलं। गोरेगाव वाहतूक पोलीस कर्मचारी साबळेंनी मराठीबाबत तसा नियम नसल्याचं म्हटलं। महिलेने व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली। लोणावळ्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये कर्मचाऱ्याची मुजोरी दिसली आहे। परप्रांतीय मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार दिला, त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला। 8 दिवसांमध्ये मराठी बोलणारा स्टाफ ठेवा, नाहीतर पुन्हा आंदोलनाचा इशारा मनसे कर्मचाऱ्यांनी दिला आहे। पुण्यात ICICI बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये मनसे आक्रमक झाली आहे। मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतरही इंग्लिश भाषेच्या वापरामुळे मनसेने फलक तोडले। यावेळेस पोलीस आणि मनसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली। अमरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय। अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलटं उत्तर दिलं, त्यामुळे मनसेने संताप व्यक्त केला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। मराठीमध्ये बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यामध्ये निघून जाण्याचा इशारा या ब्रँच मॅनेजरला देण्यात आलेला आहे। संजू सॅमसन आता राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करू शकणार आहे। राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून त्याला तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। यामुळे राजस्थानच्या संघाला IPL मधील उर्वरित लढतींसाठी दिलासा मिळाला। पहिल्या 3 सामन्यांमध्ये रियान परागनं राजस्थानचं नेतृत्व केलेलं आहे। सचिनची लेक सारा तेंडुलकर ही ग्लोबल क्रिकेट प्रीमियर लीगच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या हंगामासाठी मुंबई फ्रँचायझीची मालक म्हणून सामील झालेली आहे। तर जेट सिंथेसिस डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी यांनी ही घोषणा केलेली आहे। आणि आता पुढे सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळामध्ये वीज दर कपात करणार असं म्हटलंय। मात्र असं असलं तरी आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जास्त बिल येणार आहे, कारण फडणवीसांच्या विधानाच्या उलट वीज मंडळाची भूमिका बघायला मिळाली आहे। राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरात 1 एप्रिलपासून कपात करण्याचा निर्णय आहे। मात्र या निर्णयाला महावितरणने आव्हान दिलं, त्यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिली। महावितरणने आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीला विरोध केलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाच्या उलट भूमिका महावितरणची बघायला मिळणार आहे। त्यामुळे आता जरी फडणवीसांनी हे आश्वासन दिलं असलं तरी मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। दुसरीकडे पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद असेल। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पाणी येणार नाही। उद्या सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याचं कळतंय, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे। पुण्यात आज कुठे कुठे पाणी पुरवठा बंद आहे बघूया।
पाणी जपून वापरण्याचं आवाहन सध्या केलं जातंय. पुण्यामध्ये आज पाणी नसणार असल्याचं कळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर पुण्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढलेली आहे. यासोबतच राज्यभरात नेमकं काय घडतंय त्या देखील घडामोडी जाणून घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. दिवा मुंब्रा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चोरीच्या घटना घडत आहे आणि त्यामध्ये टँकर माफियांचे मोठे जाळे आहे. त्यांच्याकडून पालिकेच्या पाण्याची लूट सुरू आहे. पालिकेच्या मुख्य जलवाहिनी आणि नळ जोडण्यांना पंप लावून लाखो लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. अशा बेकायदा टँकर माफियांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाच्या भरतीमध्ये आता गैरप्रकार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांनी केला. याशिवाय या पदांसाठी नव्याने जाहिरात देऊन भरती करण्याची मागणी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. मुंबईमधील कुपोषणाचं वास्तव्य समोर आलेलं आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण टँकर अहवालानुसार शहर आणि उपनगरांमध्ये 3,925 इतकी बालकं गंभीर कुपोषित असल्याचं नमूद करण्यात आलं. मध्यम कुपोषित बालकांची संख्या 16,420 इतकी आहे. पुणे महापालिकेच्या 35 जलतरण तलावांपैकी 25 जलतरण तलाव सुरू आहे. मात्र उर्वरित 10 जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद आहे. ऐन उन्हाळ्याच्या हंगामात हे जलतरण बंद असल्यानं नागरिकांची गैरसोय होते आहे. MHT CET दरम्यान गैरप्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्रांसह प्रत्येक विद्यार्थ्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे. डमी विद्यार्थी शोधण्यासाठी QR कोड स्कॅनिंगसह फेशियल रिकग्निशन केलं जाणार आहे. तर पर्यवेक्षकांच्या अंगावर बॉडी कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्यावरती कंट्रोल केबिनमधून देखरेख सुद्धा केली जाईल. कल्याण डोंबिवली महापालिकेने 2024-25 मध्ये मालमत्ता कर वसुलीचे 500 कोटींचे लक्ष्य ठेवले. मार्च अखेरीस पालिकेच्या तिजोरीमध्ये 453 कोटी रुपये आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटर हेड आणि त्यांची बनावट सही समोर आली आहे. हे पत्र जिल्हाधिकारी यांनाच पाठवण्यात आल्याचा प्रकार अमरावतीमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी तहसीलदाराच्या घरी हा उपक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केला. आजपासून याचा शुभारंभ झाला असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 40 नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. यातील 7 तक्रारी जागेवरच निकाली लागलेल्या आहेत. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये एकूण 6 सदस्य आहेत. महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा लाभ योग्य पद्धतीने गरजूंना मिळतोय का यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. आणि यानंतर बातमी अवकाळी पावसासंदर्भातली. राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र याशिवाय जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा बघायला मिळतोय. अनेक ठिकाणी पिकं आडवी झालेली आहे. आणखी 5 दिवस अवकाळीचं संकट राहण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातो. हवामान विभागानं खरं तर हा अंदाज वर्तवला आहे. खानदेशात मागील काही दिवसांपासून ढगाळ आणि उष्ण वातावरण आहे. यामध्ये सोमवारी काही भागात तुरळक पाऊस झालेला आहे. पुढील काही दिवसही अवकाळीची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र धसका घेतलाय. खरीपात अतिपावसामुळे पिकं हातची गेली आहे. आता रब्बीतही अवकाळीच्या संकटानं शेतकरी चिंतेत सापडलाय. नाशिकच्या सटाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट सुद्धा दिला असल्याचं बघायला मिळतंय. याशिवाय 2 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे मात्र कांदा, डाळिंब, आंब्यासह अन्य पिकांना देखील जोरदार फटका बसलेला आहे.
धुळ्यातल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असल्याचं बघायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालंय. वादळी वाऱ्यामुळे म्हसवड परिसरामध्ये शेतीला मोठा फटका बसलाय. आंबा डाळिंब उत्पादकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तिकडे रायगडमध्ये ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजूच्या पिकाला बुरशीजन्य रोगाची लागण होतीये. आंब्याच्या लहान मोठ्या कैऱ्या गळून पडतात. त्यामुळे आता औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. उत्पन्नामध्ये मोठा तोटा निर्माण होण्याची भीती आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आहे. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. चालत्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना मालकाच्या निष्काळजीपणामुळे एक कुत्रा ट्रेन खाली गेलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी या श्वानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मात्र कुत्र्याला कोणतीही दुखापत झाली नाही अशी माहिती समोर येते. मात्र याबाबत अद्याप कुठलीही पुष्टी करण्यात आलेली नाही. तर मालकाचा निष्काळजीपणा बघायला मिळाला आणि त्यामुळे हा कुत्रा जो आहे तो थेट या रेल्वेखाली गेला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे. मात्र त्यामुळे अनेक सवाल जे आहेत ते सुद्धा उपस्थित केले जात आहेत. खरं तर आपल्या हृदयाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ म्हणावा लागणार आहे. कशा प्रकारे हा श्वान या ट्रेन खाली गेलेला आहे. चालत्या ट्रेनमध्ये या श्वानाला चढवण्याचा प्रयत्न मालकाचा होता. मात्र असं असतानाच हा कुत्रा ट्रेन खाली गेला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. हा पूर्णपणे मालकाचा निष्काळजीपणा आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत आपण जर बघितलं तर हा रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा संपूर्ण प्रकार आहे.